आता सांगलीतल्या मराठा मोर्चाकडे वळूया। सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे। सकाळी 10च्या सुमारास विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निवडण्यात आलेल्या 5 मुली मध्यवर्ती बस स्थानकापासून येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर भागात मोर्चात सहभागी होतील। आज सांगलीत मराठा एकवटणार आहेत। क्रांती मोर्चासाठी सांगली सज्ज आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, मोर्चाची तयारी पूर्ण झालेली आहे। 10 वाजता मोर्चा निघणार आहे। आता 2 तासच बाकी राहिलेले आहेत। एकूणच काय परिस्थिती आहे? गावागावातून मराठा बांधव मोर्चाच्या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे का? काय वेगळेपण असणार आहे? नक्कीच महाराष्ट्रातल्या अनेक शहरातून मराठा समाजाचा मोर्चा निघाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर नंतरचा हा सांगलीचा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे। मराठा क्रांती मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सहभागी होणार आहेत। त्यामुळे गेली 15 दिवस सांगलीमध्ये तयारी सुरू होती। प्रशासनाने सुद्धा तयारी केली होती आणि आज सकाळी 6 वाजल्यापासूनच शहरातल्या प्रमुख रस्त्यावरचं ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रमुख रस्त्यावरून लोक आता इकडे जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकत असाल या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होणार आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्रामबाग चौकातून मोर्चा सुरू होणार आहे आणि हा मोर्चा आपण आता जिथं आहोत त्या राम मंदिर चौकामध्ये हा मोर्चा येणार आहे। एकंदरीतच जवळपास 500 गावातील लोक प्रचंड संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सीमा भागातील लोक सुद्धा या ठिकाणी या मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार आहेत। सांगलीतील मोर्चासाठी विविध संघटनांनी समाजांनी सुद्धा या मोर्चाला अगोदरच पाठिंबा दिलेला आहे। जवळपास 2,500च्या वर पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबरीने जवळपास 26 हे पार्किंगचे पॉईंट करण्यात आलेले आहेत। शहरातील येणारे बाहेर गावातून येणारे हे जे ट्रॅफिक आहे ते बाहेरच्या बायपास रस्त्यानंच अन्यत्र ठिकाणी वळवण्यात आलेले आहेत। नेमक्या या मागण्या मराठा समाजाच्या काय आहेत आणि कशा पद्धतीने नियोजन केलं जाते आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते संजय पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यांच्या नेमक्या या मोर्चामध्ये काय मागण्या असणार आहेत आणि सांगलीच्या मोर्चाचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। सर्वांना जय जिजाऊ। मराठा क्रांती मोर्चा सांगली येथे आज होत आहे। तर त्या आमच्या प्रमुख मागण्या कोपर्डीतील हत्या जी झालेली आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी। त्याच्यानंतर मराठांना आरक्षण त्वरित लागू करावं। त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीचा जो मुद्दा आहे तो ॲट्रॉसिटीत शिथिलता आणून जे ॲट्रॉसिटीला जे विरोध करणार खोट्या केसेस दाखल करतात त्यांच्यावर दंड आकारून त्यांना पुढच्या सुविधा बंद कराव्यात। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कुटुंबास त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला सर्व्हिस त्याच्याबरोबरच त्यांच्या विधवा आमच्या भगिनीला पेन्शन चालू करावी। त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला एक 20 कोटी 1,000 कोटीची मदत करावी। आणखीन अरबी समुद्रात जे स्मारक होणार आहे छत्रपती शिवरायांचं ते त्वरित त्याचं काम चालू करावं आणि मराठातल्या मावळ्यांना त्याची भेट द्यावी। नक्कीच मराठा समाजाच्या विविध मागण्या आहेत। यामध्ये सर्वात प्रमुख मागणी अशी कोपर्डीतील जे नराधम आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो तो गैरवापर टाळण्यात यावा। त्यासाठी या कायद्यामध्ये शिथिलता आणावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं। या प्रमुख मागण्यासाठी मराठा समाज हा प्रचंड संख्येनं रस्त्यावर येतोय। नक्कीच रवींद्र, मराठा समाज एकवटला। यापूर्वीचे राज्यातले निघालेले मोर्चे शांतताप्रिय आणि अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेले होते। सांगलीत सुद्धा तेच चित्र पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।